ओम शांती. आज आहे 13/10/25. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्हाला देवता बनायचं आहे. त्यामुळे मायाच्या अवगुणांचा त्याग करा. रागवणे, मारहाण करणे, त्रास देणे, वाईट काम करणे, चोऱ्यामाऱ्या करणे ही सर्व महापापे आहेत. प्रश्न: या ज्ञानामध्ये कोणती मुले तीव्र गतीने जाऊ शकतात? कोणाचा घाटा होतो? उत्तर: जे आपला पोतामेल ठेवतात ते या ज्ञानामध्ये खूप तीव्र गतीने पुढे जाऊ शकतात. घाटा त्यांचा होतो जे देही अभिमानी राहत नाहीत. बाबा म्हणतात, व्यापारी लोकांना पोतामेल काढायची सवय असते. ते इथे देखील तीव्र गतीने जाऊ शकतात. आजचं गीत आहे, मुखडा देखले प्राणी. आजचं मुख्य पॉईंट आहेत मुरलीतले. बाबा आपल्याला समजावून सांगत आहे, आपण आत्मेच बेहदच्या नाटकामध्ये पाठ बजावत आहोत. बाबा म्हणतात, हे आत्म्यांनो, स्वतःला तपासून पहा की माझ्यामध्ये कितपत दैवी गुणांची धारणा झाली आहे. कोणता विकार तर नाही आहे ना? चोरीमारी इत्यादीचा कोणता आसुरी गुण तर नाही आहे ना? आसुरी काम केल्यामुळे कोसळून जाल तर उच्च पद मिळू शकणार नाही. खराब सवयीला जरूर काढून टाकायचं आहे. देवता कधी कोणावर रागवत नाहीत. इथे असुरांकडून किती मार खातात? कारण तुम्ही दैवी संप्रदाय बनता. त्यामुळे माया किती शत्रू बनते. मायाचे अवगुण काम करतात. मारणे, त्रास देणे, वाईट काम करणे ही सर्व पापे आहेत. मुलांना तर खूप शुद्ध राहिले पाहिजे. चोरीमारी इत्यादी करणे तर महान पाप आहे. आता आपण बाबांकडे प्रतिज्ञा करत आलो आहोत. बाबा, माझे तर फक्त तुम्हीच एक आहात, दुसरे कोणीही नाही. आम्ही तुमचीच आठवण करणार. आणि आता आपल्याला श्रेष्ठाचारी बनायचं आहे. ते बाबाच बनवत आहेत. शिवबाबा आहेत सर्वात उच्च ते उच्च, आणि सर्व आपण मनुष्य पाठधारी आहोत. आपल्याला जरूर पार्टमध्ये यावे लागणार. सतयुग आहे श्रेष्ठ मनुष्यांची दुनिया. पशु, प्राणी इत्यादी सर्वजण सतयुगामध्ये श्रेष्ठ आहेत. तिथे माया रावण नाहीये. सतयुगात तमगुणी पशु प्राणी असत नाही. विकारांचे नावही नाही. तिथे आहे योगबल. बाबा म्हणतात, तुम्हाला देवता बनवितो तर स्वतःची पूर्ण तपासणी करायची आहे. मेहनतीशिवाय विश्वाचा मालक थोडेच बनू शकाल. रोज रात्री पोतामेल काढायचा आहे. बाबांची आठवण करायची आहे आणि पवित्र बनायचं आहे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आपण आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला, आतमध्ये स्वतःची तपासणी करून दैवी गुण धारण करायचे आहेत. वाईट सवयींना काढायचं आहे. प्रतिज्ञा करायची आहे, बाबा आम्ही कधीही वाईट काम करणार नाही. दुसरा, कर्मातीत अवस्थेला प्राप्त करण्यासाठी आठवणीची रेस करायची आहे. रूहानी सेवेमध्ये तत्पर राहायचं आहे. मोठ्यांचा रिगार्ड ठेवायचा आहे. वरदान, फॉलो फादरच्या पाठाद्वारे अवघड गोष्टीला सोपे बनविणारे तीव्र पुरुषार्थी भव. विस्तार, अवघड गोष्टीला सोपे बनविण्यासाठी किंवा लास्ट पुरुषार्थामध्ये सफलता प्राप्त करण्यासाठी पहिला पाठ आहे फॉलो फादर. हा पहिला पाठच लास्ट स्टेजला समीप आणणारा आहे. या पाठामुळे अभूल, एकरस आणि तीव्र पुरुषार्थी बनाल. कारण कोणत्याही गोष्टीमध्ये अवघड तेव्हा वाटते जेव्हा फॉलो करण्याऐवजी आपलेच डोके चालवता. त्यामुळे आपल्याच संकल्पांच्या जाळ्यामध्ये अडकून पडता आणि मग वेळही लागतो आणि शक्ती देखील लागते. जर फॉलो करत असाल तर वेळ आणि शक्ती दोन्ही वाचतील, जमा होतील. आजचं बोधवाक्य आहे, सच्चाई सफाईला धारण करण्यासाठी आपल्या स्वभावाला सरळ बनवा. सच्चाई सफाईला धारण करण्यासाठी आपल्या स्वभावाला सरळ बनवा. अच्छा, ओम शांती.